नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने मंदिरातील मारुतीच्या मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपितास ठोकल्या बेड्या आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 नोव्हेंबर 2025 ला नाशिक रोड मालधक्का परिसरात असलेल्या मारुती मंदिरातील मारुती मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक रेकॉर्डवरील आरोपी चेक करत असताना मिळालेल्या माहितीने चांदीचा मुकुट चोरी करणारा चोरटा केळकरवाडी येथे असल्याची माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने सापळा रचून संकेत रामनाथ राऊत यास ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। सदर आरोपिताकडून 50,000 रुपये किमतीचा चांदीचा मुकुट हस्तगत करण्यात आला आहे। पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील करत आहेत। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील ज्या क्रिमिनल्स आहेत आरोपी त्यांचं वेळोवेळी चेकिंग करून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याबाबत गुन्हे शोध पथक यांना आदेशित केलेले होते। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार पाटील आणि टीम ही वर्कआउट काम करत असते। त्या दरम्यान मध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनला दिनांक 4/11/2025 रोजी रोड या ठिकाणी नाशिक पोलीस स्टेशनला दाखल होती आणि ही दाखल असतानाच नाशिक रोड पोलीस स्टेशनचे जे पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र जाधव, पोलीस अंमलदार अरुण गाडेकर, पोलीस अंमलदार योगेश रानडे असे गस्त करत होते। त्यावेळेस चेक करत असताना त्यांना माहिती प्राप्त झाली की एक राखाडी रंगाचा कपडे घातलेला इसम हा मारुतीच्या मूर्तीचा जे मुकुट आहे तो विक्री करण्यासाठी आलाय। त्यामुळे शिकलकर वस्ती या ठिकाणी तात्काळ पथकाने जाऊन सापळा रचला, त्याला पळून जाण्याची संधी देता त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडे विचारपूस केली आणि तो मुद्देमाल हस्तगत केला। त्यावेळेस लक्षात आलं की नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील जो मारुतीच्या मूर्तीचा मुकुट हा चांदीचा मुकुट चोरीला गेला होता तो त्यांनी हस्तगत केलेला। येण्याप्रमाणे त्या संदर्भात पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील हे करत आहे। नमूद गुन्हा एकूण मुद्देमाल हा जवळपास 50,000 रुपये किमतीचा अंदाजे 280 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट हा नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या डीबी टीमने हस्तगत केलेला आहे। सदरची कारवाई नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ व पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आली आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस शिपाई महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, सागर आटणे, योगेश रानडे, संतोष पिंगळ आदींनी ही कारवाई केली आहे। सदर कारवाईबाबत पोलीस आयुक्त तसेच पोलीस उपायुक्त यांनी नाशिक रोड गुन्हे पथकाचे कौतुक केले आहे। NCN न्यूजसाठी अभिषेक तकाटे, नाशिक रोड।